आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचा आज एक दिवसीय विशेष अधिवेशन। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वेक्षणाचा अहवाल मांडला जाणार। मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण मिळण्याची शक्यता। विशेष अधिवेशनामध्ये कायद्याने टिकणारा आरक्षण देणार। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 11वा दिवस। सगळेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागेल। अधिसूचनेचा कायदा पारित न झाल्यास जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। 2 ते 3 जणांच्या हट्टापायी सरकार वेगळं आरक्षण लागतंय, त्यामुळे मराठा तरुणांचं आणखी वाटोळं होणार। मनोज जरांगेंचं वक्तव्य। शासनानं जरांगेंना दिलेलं आश्वासन वेळेत पाळलं पाहिजे, शाहू महाराज छत्रपती यांचं वक्तव्य। विशेष अधिवेशनानं काहीच होणार नाही। आरक्षण हा राज्याचा विषय नाही, केंद्राचा विषय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सूचक विधान। तर केंद्रातलं आरक्षण आणि आमचा विषय वेगळा, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या हिशोबानं कायदा करणं चुकीचं, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। तर सरकारनं कायदा केल्यास कोर्टामध्ये जाणार, परिणाम भोगायला तयार रहा, सदावर्तेंचा थेट इशारा। सगळे सोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा मुद्दा अधिवेशनामध्ये येण्याची शक्यता कमी। सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल 4.5 लाख हरकती आल्याची सूत्रांची माहिती। हरकतींबाबतचा अभ्यास सुरू, लवकरच अहवाल सादर केला जाणार। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील पुढील सुनावणी 3 आठवड्यानंतर। 2 आठवड्यामध्ये अजित पवार गटाला व्हीपबाबत उत्तर सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम ठेवा। आठवड्याभरामध्ये निवडणूक चिन्हही द्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। पक्ष बळकावल्यानंतरही समाधान नसल्याचं चित्र, पवारांना दुसरा पक्ष आणि चिन्ह मिळू नये अशी अजित पवार गटाची भूमिका। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा। मवियातील अनेक नेत्यांचा आमच्यासोबत संपर्क सुरू, येत्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरेंचं सूचक विधान। भाजपकडे मोठी ताकद असूनही त्यांना आमच्याकडचे लोक का लागतात, तटकरेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल। ज्यांच्यावर आरोप झाले भाजपने त्यांनाच पक्षामध्ये घेतलं, चव्हाणांवर केलेले आरोप खोटे असल्यास भाजपनं त्यांची माफी मागावी, खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। घरातील व्यक्ती माझ्या विरोधात लढली तर हरकत नाही, माझी लढाई वैचारिक वैयक्तिक नाही, सुनेत्रा पवार बारामतीतून लढण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची रणनीती। लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंकडून 18 जागा लढण्याचे संकेत। तर राज ठाकरे आणि आशिष शेलार भेटीमुळे भाजप मनसे युतीबाबतच्या चर्चांना उधाण। मी लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजपचा दावा असून सिंधुदुर्ग संदर्भातील निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचं राणेंचं सूचक विधान। लोकसभा लढण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी अपवाद नाही। उदयनराजेंकडून साताऱ्यातून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त। तर अजून जागा वाटप झालं नाही, उमेदवाराबाबत चर्चा झाली नसल्याचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं विधान। विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे मोदींना पाठिंबा देतील, आमदार रवी राणांचं वक्तव्य। दरम्यान उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंचं नेतृत्वही स्वीकारतील, रवी राणांचा दावा। अंजली दमानियांकडून नारायण राणेंचा नवा व्हिडिओ शेअर। पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर राणेंना CIBIL स्कोर म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही, दमानियांचा ट्विट करत राणेंना टोला। ताकद असेल तर मला रोखून दाखवा, रामराजेंच्या टीकेनंतर रणजित नाईक निंबाळकरांचं थेट आव्हान। पुढील काळामध्ये अनेक जण भाजपमध्ये येतील, अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील असं कधी कोणाला वाटलं होतं का, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। संजय निरुपम मुंबईमधल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक, लोकसभेमध्येच काँग्रेसमध्येच राहून लोकसभा लढणार असल्याचं निरुपम यांचं वक्तव्य। तर निवडणुकीला उभं राहिल्यास निरुपम यांचा पुन्हा पराभव करणार, शिंदेगडाचे खासदार गजानन कीर्तीकरांचं प्रत्युत्तर। मविया सरकारमध्ये मंत्री असताना केसी पाडवी काम मंजूर करण्यासाठी पैसे घ्यायचे, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा गंभीर आरोप। या विषयाशी माझा काही संबंध नाही, पाडवी यांनी खोसकरांचे आरोप खोडून काढले। दिल्लीमध्ये एक देश एक निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली अमित शहा आणि माजी न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार। देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र करण्यावर चर्चा। दिल्ली पुढे न झुकण्याचा शिवरायांनी शिकवलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज, शिवजयंतीनिमित्त सुप्रिया सुळेंचं सूचक ट्विट। खासदार सुप्रिया सुळे यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध, शरद पवार यांच्या हस्ते अहवालाचं प्रकाशन। अहवालामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील 5 वर्षातील कामांचा लेखाजोखा। रत्नागिरीमध्ये 80% लोक रिफायनरीच्या समर्थनार्थ, माजी खासदार निलेश राणेंचा दावा। रिफायनरीमुळे रत्नागिरीची आर्थिक व्यवस्था बदलेल, निलेश राणेंचं वक्तव्य। ठाण्यामध्ये 4 ते 5 जणांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड, कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।
अहमदनगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. विवेक कोल्हे आणि विखे पाटील समर्थक आमने सामने. राहता शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यावरून वाद. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची महत्त्वाची बैठक. मुंबईतल्या एमआयजी क्लबमध्ये सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन. विभाग अध्यक्ष, विभाग समन्वयक अहवाल मांडणार. मुंबईत भाजपच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये फडणवीसांचा सत्कार करण्यात येणार. शरद पवार 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावणार. खासदार सुप्रिया सुळे आज पुरंदर दौऱ्यावर. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. अमरावतीमध्ये शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठक. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. अनिल देशमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. शिर्डीमध्ये आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा. सकाळी 9:30 वाजता यात्रेला सुरुवात होणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर सोहळ्याचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी शिवरायांचा पाळणा जोचावला. दिल्लीमधील महाराष्ट्र सदनातही शिवजयंती उत्साहात साजरी. संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये बाल शिवाजीचा पाळणा जोजवला. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी महाराष्ट्र सदन परिसर दुमदुमला.